श्री काशीखंड अध्याय 80 कळस अध्याय। श्री गणेशाय नमः। आईसी निरूपिली स्त्रियांची लक्षणे, मग निरूपिली शुद्धाचरणे। जे नाव प्रकारे घेई, जे गुणे वंचिजे अशुभा। यानंतरे निरूपिला योग्याभ्यास, ज्या तपसाधना दीर्घ प्रयास। त्याहुनी शुभ सहस्र गुणे काशीवास, निरूपिला दीर्घत्वे। मग सांगितली काळवंचना, जे नेवंचिजे त्याय मगना। मग स्वामीने निरूपिल्या खुणा नक्षत्र काळाचिया। यानंतरे कथा रिपुंजय राजा, ब्रह्मयाने स्थापिला आपुले पैजा। दिवोदास नाम ठेवून ओजा, वाराणसी मध्ये। तो सूर्यवंशी मनुचा कुमार, केला काशीपुरीचा राज्यधर। जय निर्जळ झाला जळधर, 60 वरुषे। तय मंदराचली क्रमिले शिवे, इंद्रदीक हरी विरिंची देवे। मंदराचलासी वर पूर्ण भावे, दिधला शंकरे पै। ऐसे राज्य करिता तया दिवोदासा, अनुचित उपजले देवाधीशा। दिवोदास राजयासी वळसा, करणे कल्पिला। म्हणून दिवोदासाच्या राष्ट्रीहून, इंद्रे तत्काळ नेला हुता क्षण। मग राजा होऊन क्रोधायमान, पाचारिले मंत्रीजना। मंत्रियांसी प्रश्न करी राजेश्वर, अमरेशेने लाजी अंगार। तरी कवन ते ऋषी देवसूर, राहिले येथे। जी तुकी माझी राज्य मेदिनी, तोपर्यंत न राहिजे कोणी। शीघ्र आज्ञा दिजे, जेथे शूळ पाणी तेथे जाईजे तुम्ही। मग सोम सूर्यांनी पवन, वृष्टी करानी हुताशण। हे दिवोदासे राष्ट्रीहून घातले बाहेरी। मग देवी योजिला अपवाद, पाहती राजाचा छिद्रभेद। तव तो राजा सच्चिदानंद पृथ्वी मंडळी। मग शिवे पाठविल्या योगिनी, महाविशाळा दीर्घाननी। त्या समस्त आलिया आनंदवणी, पाहिला छिद्रभेद। काही केल्या न चले राजयासी, मग त्या राहिल्या गंगातीरासी। तै योगिनी तीर्थ झाले वाराणसी, प्रसिद्ध वेदी। या तरे मंदार पर्वती, काशी वियोगे प्रवाहला पशुपती। तेथे जवळी उभा होता गबस्ती, त्यासी आज्ञा केली शिवे। काशी मार्ग झाला क्रमिता, रायाचे छिद्र पाहता। व्यर्थ झाले मनोरथ, काही केल्या न चले राजयासी। मग तो राहिला काशी निवासी। 12 रूपे घेऊन पंचक्रोशी, रक्षित राहिला। प्रथम तो यमादित्य झाला, शिवे प्रसन्न होऊन स्थापिला। तो अविमुक्तीमध्ये पूजिला श्रीमंतादिकी। यानंतरे खगोलक संगीतला, जैसा अरुण गरुडांचा जन्म झाला। तो कथा प्रसंग निरूपिला षडानना तुम्ही। मग ते गरुडाची जननी, विनता आली आनंदवणी। तिने पूजिला सविता तरणी, तो विनतादित्य। मग अरुणे तप केले वाराणसी, प्रसन्न केले वृषभध्वजासी। सूर्यरथी सारथी केला त्यासी, त्या नाम अरुणादित्य। यानंतरे उत्तरार्क झाला, मग विमल कुंडी लोलार्क स्थापिला। मग सुरारी सुते पूजिला, तो सांबादित्य। मग गंगातीरी गंगादित्य, अंतर्गृही असे वृद्धादित्य। इत्यादी 12 रूपे गबस्ती सत्य, काशी स्थानी पै। ऐसी 12 त्यांची कथा, मज निरूपिली स्वामीनाथा। आणि मज कथिली समर्था, विरिंची देवाची। व्यर्थ झाले सूर्याचे मनोरथ, ऐसे जाणूनी तो विश्वनाथ। म्हणे आता कोण क्रमिल पंथ, काशीपुरीचा पै। तव जवळी होता तो सृष्टीकर, जो शेषशायीचा नाभी अंकुर। त्यासी आज्ञा देत सर्वेश्वर, आदि महेश जो। मग आज्ञा वंदोनी विधाता, तो काशी मार्ग झाला क्रमिता। पंचक्रोशी मध्ये वंदिली सीता, स्वर्ग संगाते। पाहे राजा, राजयाचे अधर्मद्वार। तव तो सत्वाधीश नृपवर। मग राजयाजवळी विरिंची साचार, याग करावया आला। ब्रह्माकल्पी पंचयाग करण, राजा वदे 10 याग करण। मग आश्चर्य करी चतुरानन, म्हणे राजा सत्वाधिक। मग विधीने केले 10 अध्वर, लिंग स्थापिले 10 श्वमेघेश्वर।
मग त्याची लिंगी तो सृष्टीकर राहिला वेदणी घोरशे. ऐसा तो राजा सत्वधीर समर्थ व्यर्थ झाले ब्रह्मयाचे मनोरथ. तव योगे संताप्त झाला यथार्थ मंदराचली शिवपै. काशी वियोगाचा दीर्घ अंगार तृतीय नेत्रींचा वैश्वानर. तो संतप्त करी तसे अध्वर नावे शिव शरीरी. यानंतरे जवळी होते शिवगण त्यांसी आज्ञा करी पंचानन. मग तेही करावया आले विघ्न रिपुंजयासी. तेही छिद्र पाहता अशक्त झाले मग ते लिंग स्थापुनी राहिले. शिवपूजेसी संस्मरते झाले वाराणसी मध्ये. यानंतरे निरूपिली कथा शिवे आज्ञा केली गणनाथ. तो दिवदासासी करी व्यथा लंबोदर पै. लंबोष्टकाचा मूळ वृत्तांत तो निरूपिला जी मज समस्त. तो महाविघ्नांसी कृतांत दिग्गज मुंड तो. तो काशीपुरी प्रवेशला राजलोकांसी अगम्य झाला. यानंतरे राजभोग सरला दिवदासाचा पै. गणेशे देखिला छिद्रभेद पाचारू पाठविला गोविंद. तो कमळजे सहित परमानंद आला गरुडेसी. मग मंत्रे उपदेशिला राजा स्वस्तिकारे स्थापिल्या पृथ्वी प्रजा. राजा वंदिता झाला गरुडध्वजा शक्ती सहित. मग वैकुंठ प्राप्त झाला त्यासी मुक्तस्थानी बैसविले पूर्वजांसी. पियुषाहार झाला देव सभेसी पुत्र कलत्रासह वर्तमान. यानंतरे मंदराचळी हुण काशी मार्ग क्रमितो पंचानन. ऐसी सहस्र संवत्सर पूर्ण राहिला तेथे. पंचक्रोशी तटी आला शिव तेथे तपी होता केशव. त्यासी सिद्धी समर्पी महादेव राहिला तेथेची पै. यानंतरे अग्निबिंदू ब्राह्मण त्यासी प्रसन्न झाला नारायण. वर दिदलाजी संपूर्ण बिंदू माधव तो. मग शिव भेटीसी गणेश हरी आले पंचक्रोशी बाहेरी. त्याही नमस्कारिला त्रिपुरारी गणेशे विष्णूने. मग त्या गणाधीशाची स्तुती बद्धपानी करीश पशुपती. म्हणे तूज म्या केले काशीपती धुंडी राजा. यानंतरे तो आदि महेश काशीमध्ये करी प्रवेश. मग भागीरथी मध्ये उमेश अवलोकी चक्षी. तेथे उभा ठाकला विश्वनाथ ते झाले वृषभध्वज तीर्थ. यानंतरे विश्वंभर यथार्थ प्रवेशिले काशीमध्ये. तो ऊर्जमास प्रतिपदा शुद्ध भौमदीन क्रमुनी सहबुध. ते दिनी अनुराधा संपूर्ण सिद्ध अमृत सिद्ध योग होता. यानंतरे तो स्मरारी सर्व देवेसी राहे त्रिपुरारी. ती कथा निरूपिली सविस्तरी स्वामीनाथा. ते दैत्य वधिला गजासूर शिवासी प्राप्त झाले गजांबर. तेथेची लिंग स्थापिले उमाहर तो त्रिलोचनेश्वर पै. दुर्वातीर्थ झाले कृत्तिवासेश्वरी. ते मज निरूपिले विस्तरी. तेथे वायस झाले दिव्य शरीरी विधी वहन राजहंस. यानंतरे शैलेश्वराची कथा मज निरूपिली स्वामीनाथा. तेथे येणे झाले समर्था शैलेश्वरासी. ते समूळ निरूपिले जी शिवसूता. ते कथा कलकिलबिष दहनी अपूर्वता. शैलेश्वर स्थापुनी मागुता स्थापिला रत्नेश्वर. मग रत्नेश्वराचा इतिहास तो मज निरूपिला पूर्ण सायास. मणिकर्णिकेश्वराची कथा प्रकाश तेही निरूपिली. यानंतरे कथा सविस्तर मज निरूपिला तो वीरेश्वर. तेथे देवांगणा लय झाला साचार त्या वीरेश्वरी. मग शिव आणि नंदिकेश्वर तो त्रिविध मूर्ती अवतार. ते समूळ कथा निरूपिली सविस्तर शिवसूता मज. यानंतरे कथा जी शिवात्मजा ब्रह्मयाचा सूत तो दक्ष राजा. तेने निषेधिले वृषभध्वजा. ते कथा निवेदिली मज. त्या दक्षाची जे मूळ उत्पत्ती ते मज निरूपिली मयूरपती. तेने लिंग स्थापिले अविमुक्ती तया नाम दक्षेश्वर. मग दुर्गासुराची कथा पूर्ण. तो असुर वधिला भवानीने जाण. ते समूळ आदि अवसान कथिले मज प्रती. यावरी लिंगे भुक्ती मुक्तिदायक. ती मज निरूपिली अनेक.
जी भवानीसी कथी त्र्यंबक काशीमध्ये, भागीरथीमध्ये जी लिंगे असती, ती 60 सहस्र कोटी गणती, तीही सांगितली मयूरपती, मज कारणे पै. मज निरूपिले भविष्य पुराणी, जय कुक्कुटे बैसली विमानी, काशीमध्ये मुक्त मंडपस्थानी उद्धरिली ती पै. ती पावन होती कैलासी, अमृत पान करीती शिव सभेसी, ते नाम पडले मुक्त मंडपासी, कुकुट मंडप ऐसे. मग निरूपिले दुसरे भविष्य, जे व्यासे निंदिला विरूपाक्ष, तो भवानी शंकर अपरोक्ष, देखिला द्वैत भेदे. यास्तव व्यासासी बाधले लांछन, शिवमुखे झाले शापदान, मग तो पावला व्यथापूर्ण, खराचे रूपे. मग तो घातला काशी बाहेरी, त्या दुर्दशा कीटका माझारी, उत्तर वाहिनीचे पूर्वपारी, स्थापिले गंधर्व तीर्थ. मग कथा निरूपिली साक्षेपा, जे ऋषी कन्या झाली धूत पापा, ते अभिलाषिली होती जी सुस्वरूपा, धर्मराजयाने, ते शापास्तव झाली सरिता, तैसेची झाले सूर्याची यासूता. ते कथा निरूपिली संपूर्णता, धर्मेश्वराची पै. यानंतरे कथा पूर्वसार, गयासूर पृष्ठी ब्रह्मयाने केला ध्वर, ते गया तीर्थ झाले गयासूर, वधिला जेथे विष्णूने. आता असोत ह्या सर्व ही कथा, मज निरूपिल्या जी समर्था, परितृप्ती नव्हेची विश्वनाथा, महात्म्या परिसता पै. हे कथा विश्वेश्वराची समग्र, की ते वेद पुराणांचे कळ सागर, या त्रैलोक्य मंडळी काशी नगर प्राप्त होत भाग्ये पै. ऐसे ते संकलित मार्गे सर्व शास्त्र, सर्व वेद पुराणा माझी पवित्र, अगस्तासी वदे षड्वक्र, पर्येसी ग्रंथ महात्म्य. समुद्रा माझी श्रेष्ठता जयाची, स्पर्धा न तुळे कोणी क्षीराब्धीची, शास्त्रा माझी तैसे या ग्रंथाची, न तुळती स्पर्धा पै. पर्वता माझी जैसा सुवर्णाचळ, की पाताळा माझी तळातळ, तेथे विश्वनाथाचे चरणकमळ असते म्हणोनी. द्वीपा माझी जैसे जंबूद्वीप जाण, की पुराणा माझी स्कंद पुराण, की खंडा माझी खंड सगुण, काशी खंड 10वे. व्रतामध्ये व्रत एकादशी, तीर्थांत तीर्थ वाराणसी, ग्रंथामध्ये सामवेद शाखा जैसी, तैसे काशी खंड हे. पशु माझी जैसी कामधेनू, की रत्नामध्ये चिंतामणू, वनस्पतीमध्ये सगुणू, कल्पवृक्ष तो. अष्टधातूमध्ये जैसे 64, की उदकामध्ये गंगोदक, की दिव्यमण्यामध्ये अमोलिक कौस्तुभमणी, की दिव्यांगणामध्ये नृत्य उर्वशीचे, त्यामध्ये लावण्य तिलोत्तमेचे. ऐसे ग्रंथामध्ये सगुणत्व या ग्रंथाचे, ऐहिक पारत्रिक सामर्थ्य. सरिता माझी जैसी त्रिवेणी, की बृहस्पती जैसा उडुगणी, की दैत्या माझी जैसा एकनयनी भार्गवतो. गिरीमध्ये जैसा महागिरी, जेथुनी निघाली गोदावरी, ते त्रिस्थान समर्थ महासुंदरी, झाली गौतमी ते. ती त्रिस्थाने महागिरी, दुसरे गंगा नाम अब्जकेश्वरी, तिसरे गंगा सागर संगमेश्वरी, पूर्व सागरी पै. यामध्ये जैसा प्रयाग प्रकाश, की देवामध्ये जैसा अमरेश, की वासामध्ये जैसा निवास वाराणसीचा, जैसा काशी मंडळी पंचानन, की स्वर्गामध्ये कैलास भुवन, तैसे ग्रंथा माझी समर्थपण, या ग्रंथाचे पै. या ग्रंथाचे जो उच्चारी नाम, त्यासी नित्य नित्य वंदितो यम, आणि पराभवे महाकर्म सहस्र जन्मींचे. ग्रंथ देखिजे चक्षु मंडळी, मग नमस्कारिजे बद्धांजळी, तेने पूजिला सहस्र कमळी, काशीमध्ये विश्वनाथ. नक्षत्रामध्ये जैसे स्वाती जळ, वृक्षा माझी देवद्रुम विशाळ, ते सर्व जनांसी करीती सुफळ, अंबर गर्भी पै. तैसी हे ग्रंथकथा मंदाकिनी, मृत्यूलोक जना उद्धरिणी, ग्रंथ नवे हा साक्षात शूलपाणी, शंकर बोलिजे. ग्रंथ श्रवण कीजे बलात्कारी, तेने शंकर पूजिला गंगा नीरी, तरी मात्र पित्र पक्षांची वसती पुरी, कैलासी पै. षडानन म्हणे गा अगस्ती, अपार या ग्रंथाची पुण्यशक्ती, उमेसी अनुवादले पशुपती, ते परीसी आता.
सर्व देवेसी सहस्रनयन सर्व ऋषीश्वरेसी चतुरानन लक्ष्मी सह वर्तमान नारायण इत्यादी ग्रंथ असे जेथे सप्तसागर गंगा सरिता पापभंगा काशीमध्ये स्थापिले महालिंगा तरी या ग्रंथाची या प्रसंगा प्रयत्न कीजे जेने तरणी तारापती ग्रह मेदिनी कुलाचल मेरू पीर्थी त्रिभुवनी वैकुंठ कैलास ते स्थानी हा ग्रंथ असे जेथे स्वर्ग मृत्यू पाताळ विवरे जेथे जी तीर्थी प्रत्यक्षाकारे ती सर्व ही वसती महिमानुसारे हा ग्रंथ असे जेथे हा ग्रंथ नित्य करिता श्रवण पठण आचारशील एकाग्र मन तरी श्रोते वक्ते पावन कैलास पदासी या ग्रंथाचे प्रसंग पद टीका अक्षरे व्यंजने कान्हे मात्रका तीर्थकी युगे त्या कैलास नायका अत्यंत प्रिय होय हा ग्रंथ प्रिय ज्या श्रीमंतासी अल्पदीन श्रवण पठणासी जाणावे ते कैलासवासी शिवाचे सखे हा अध्याय एकचित्ते श्रवण पठणे महाराष्ट्र केली वेद पुराणे द्वादश ज्योतिर्लिंग पूजने केली मणिकर्णिका जळे स्वामी म्हणे गा ऋषी अगस्ती या ग्रंथाची किती सांगू फलश्रुती साक्षात वसे उमा पशुपती हा ग्रंथ जेथे अगस्तीसी वदे षडानन या ग्रंथा नमस्कारी जो मस्तक तू कोण तरी तेने डोलविले त्रिभुवन नक्षत्रासहित अगस्तीसी वदे षडानन परिसी या ग्रंथाचे पवित्रपण या ग्रंथ वेदे सुगुण कवण कवणासी जैसा वनस्पती मध्ये मलियागिरी आपणा सारखे करी सर्वही तरुवर की जैसा योमी असता शीतकर तो वेद पद्मिनीसी म्हणून पवित्र ते लोक सकळ तो देश पवित्र भूपाड ते नगर पवित्र सर्व काळ हा ग्रंथ असे ज्या देशी ज्या नगरी सन्मान होत या ग्रंथा त्या नगरीची पराभवे विघ्न व्यथा ते नगर उद्धरे यमपंथा वंचिती सर्वजण स्वामी म्हणे अगस्ती अवधारी आता किती सांगो शिनली वैखरी साक्ष ते नगर शिवपुरी हा ग्रंथ श्रवण पठन जेथे हे सत्य गा कथिले त्रिनेत्रे मज न सांगवे षडवक्रे जे बहुश्रुत त्यांची मनस्रोते अतृप्त परिसिता तरी ईश्वर वाक्य अगाध शिवे निरूपिले अनादि सिद्ध शिव दाक्षायणीचा प्रतिबोध प्रश्निला अगस्तीने तो स्वामीने निरूपिला सविस्तर शांत झाला ऋषीचा अंगार तेची बदला व्यास ऋषीश्वर वैशंपायन शुक्राप्रती तो व्यास सत्यवतीचा सूत अतकीर्ती परा शरोरत जात अष्टादश पुराणे कथित शिष्यां प्रतिपये दुर्बळासी काशी करण्याचे अर्थ त्यासी द्रव्य देऊनी पाठवी समर्थ तरी त्यासी पुण्य जोडे सत्यार्थ काशी यात्रा 10 काशी मार्गी जाणा रासी पट्टकुलादी वस्त्रे द्रव्य पाटावादी शुद्ध मनो मात्रे तरी पंचक्रोशी प्रसादाग्री छत्रे आणि पताका उभविल्या तेने काशी करा आज्ञा दिजे स्नानाची शिवासी प्रणामे सांगिजे आमुची तरी त्यासी पुण्य घडे सत्याची काशी यात्रेचे ऐसे व्यासे कथिले शिष्यां प्रती ते महाआनंदे धरिती चित्ती अरे हा ग्रंथ परिसावा पुढत पुढती पुण्य स्वार्थास्तव संस्कृत बोलीजे जैसी मांदुसा शास्त्रे गुण रत्ने भरिली परियेसा ती भेदावया भाषा महाराष्ट्र असे की हे ही स्मरले गोप्य बोलणे बहुत श्रुत नेनती आरुष जने तरी संस्कृताची मांदूस उघडणे महाराष्ट्र किल्ली करुणी म्हणून पवित्र महाराष्ट्र भाषा सर्व काळ व्यक्तची असे व्यवसा जैसी सूर्य विध्वंसी निशा मग सर्व ही दिसे तैसे महाराष्ट्र विन जे कथन ते सर्वजण अव्यक्त देखण म्हणून महाराष्ट्र ते साक्षात दिन विध्वंसी संस्कृत निशा आता असो हे भाषायुक्त श्रोते सर्वज्ञ जाणती बहुश्रुत तरी आणिक एक दृष्टांत परिसा आता ऐसी जाणीजे संस्कृत भाषा जैसी नक्षत्रे लोपती दिवसा ना तरी महाराष्ट्र तेची निशा तेव्हा नक्षत्र बिंबे दिसती श्रोते हो ऐसे ही घडे प्रमाण हे शास्त्री अनुवादले ऋषीजन
तो करता करविता पंचानन सकळ साक्षी, तो करविता पंचानन महाद्भूत शुभ गुणांसी मी असे प्राप्त विश्वनाथाचे उपासनी सतत शिवाज्ञेची असावे. म्हणून त्या मनोरंगे आज्ञा पिले मानकेश्वर मुदगले मज संस्कृत कथिले. मग म्या महाराष्ट्र आरंभिले जनांचे उपकारास्तव. तरी व्यास ऋषी वदलासे अपार ती तुके सांगता होईल बहुपसर. म्हणून संकलित सांगतसे विचार श्रोतया लागी. तरी ग्रंथ महात्म्य निरूपण पुनरपि ऐका सावधान ज्या ग्रंथी पार्वती रमण साक्षात वसे. तरी हे काशी खंड कथा श्रवण जो करी श्रवण पठण त्याची पुण्यासी त्रिनयन मस्तक डोलवी. मजन वर्णवेजी महिमा अपार ज्या ग्रंथापाशी हरिविरींची ऋषीश्वर. गणेश सह वर्तमान कर्पूर गौर वसे नित्यपय. हा ग्रंथ ज्या देशी असे पूर्ण त्या देशी दुःख कैचे दैन्य परिभावे की जे श्रवण श्रद्धायुक्त पय. श्रद्धायुक्त करिता याचे श्रवण त्यासी घडे ग्रहणी. कोटी गोदान पुण्य आणि शतभार सुवर्णदान घडे प्रयागी विप्रांसी. ऐकता नये बधिर कर्ण वदता नये मुके वदन. तरी तेने अक्षय द्वय हृदयी पूर्ण धरी जे भावे पै. तरी त्यासी त्रिकाळ मणिकर्णिका स्नान द्वादश ज्योतिर्लिंगी घडे स्नपन. कोट्या एक ब्राह्मण भोजन प्रयागी केल्याचे फळ होय. या ग्रंथाची जया आवड तो शंकराचा लढीवाड. तो यमगणाचे ठेंची तोंड काशीखंड जयापाशी. ज्या गृही काशीखंड कथा श्रवण त्यासी यमराव घाली लोटांगण. इंद्रासह वर्तमान मानदेव गण येती शरण ग्रंथासी. अरे हा ग्रंथ नवे गौरी रमण ज्याचे श्रवणे आकल्प दोष दहन. आणि इच्छिली वांछा पूर्ण करीतसे ग्रंथ मिशे. जो नित्य करी ग्रंथ पठाण आणि श्रोताही परिसे सावधान. तरी शिव म्हणे स्वमुखे आपण न कळे महिमा त्याचा पै. तरी तोची सकळ तीर्थी नाला तोची तपे तपिन्नला. तेनेची अष्टांग योग अभ्यासिला ग्रंथ पठनावरी. तेनेची केला काशीवास कल्पपर्यंत पूजिला महेश. अंती कैलासपदी वास महाकल्पपर्यंत. सकळ ही धर्म तोची आचरला सहस्र वेळा सेतू बंध केला. लक्ष वेळा दक्षिण तीर्थे त्याला घडली जाणावे. शतवेळा गंगा प्रदक्षिणा सिंहस्थी घडली अपूर्णा. की कोटी एक व्रत बंधना केले विप्रांचिया. की कन्यागती सहस्र कन्यादान अविमुक्तीसी घडली तया लागुण. की अनाथांची लक्ष एक लग्ने जाणा केली याचे पुण्य प्राप्त. स्वामी म्हणे अगस्ती प्रती किती सांगो पुढत पुढती. शेषासी न वर्णवे त्याची स्थिती सहस्र वदनी. म्हणून या ग्रंथाचा महिमा अपार वर्णिता श्रमे सहस्र कर. त्यापाशी तिष्ठे विरींची हर सदा सर्वदा. तोची योगी यांचा मुकुटमणी. तोची तपिया माझी अग्रगणी. तोची सिद्धांचा सिद्धमुनी सकळा वरिष्ठ. या ग्रंथाचा संग्रह जेने केला तेव्हाची तो मुक्तिपदासी गेला. जे जे इच्छा करीते ते त्याला देतसे तो शिवा स्वामी. हा ग्रंथ जो परिसे आवडी करुण त्याचा कुष्ठ जायन लागता क्षण. ब्रह्म त्यादी दोष दहन होती निमिषार्धे. परंतु भावे की जे जी श्रवण तैसेची आचरे जो आचरण. तरी त्यापासोनी त्रिनयन क्षण एक परता नव्हे. त्यासी तीर्थाची नाही चाड व्रतांचेही न लगे कोड. वेदशास्त्री ही अखंड न लगती पढावी. ज्यापासी ग्रंथ मार्गस्थानी तरी त्याच्या मार्गे पुढे चाले शूलपाणी. आठवी स्थळी रक्षी तया लागोनी शक्ती सह वर्तमान गणेश. त्यासी काही संकट पड भारी तरी शिवनी जांगे निवारी. ऐसी या ग्रंथाची थोरी काय सांगो पै. अरे भावची धरोणी चित्ती ग्रंथ परिसा पुढत पुढती. तरी तेने तारिले वसुमती जड जीव जितुके. त्यासी तप साधनेही न लगती करावी. तीर्थादिकेही न लगे फिरावी. जेथे पडेल तेथे सर्वही प्राप्त असे तयासी. जी जी योगादिक साधने जी जी तप अनुष्ठाने जी जी धर्मादिक दाने ती ती प्राप्त तयासी.
तयासीची सकळ धर्म घडला, तेनेची सकळ योग अभ्यासिला, तेनेची काशी वास केला कल्पपर्यंत, तेनेची कोटी लिंगे पूजिली, तेनेची धूम्रपाने साधिली, तेनेची प्रासादे बांधिली लक्ष एक ईश्वराची, तेने कोटी लिंगे आवर्तन पुण्यस्थळी केले निर्माण, की 10 कोटी ब्राह्मण भोजन केले तैनेची, तेने 12 लिंग आनंदादीप निश्चित लाविले जी सदोदित, कोटी रुद्र अभिषिंचित केले तेनेची, त्यासीची वेद पठनाचे पुण्य, त्यासी शिवशास्त्राचे महिमान, 18 पुराणांचे श्रवण पूर्ण घडले तयासी, काशीखंड 4 अक्षरे कोणी जप जो करी निधारे, त्यासी वंदिजे यम किंकरे सदा सर्व काळ, त्यासीची पृथ्वी प्रदक्षिणा घडली, त्यासीची सप्तसमुद्री आंघोळी, तयापाशी चंद्रमौळी शकीस वर्तमान गणेश, त्यासीची त्रिकाळ मूर्तीचे दर्शन, सकळ तीर्थी घडले स्नान, सकळ ऋषींसी नित्य भोजन, घडे भाव धरिलिया, सकळ मंत्राचा मुकुटमणी 4 अक्षरे जपे जो कोणी, सकळ ही सामर्थ्य तया लागुणी, होईल भाव धरिलिया, काशी क्षेत्राचा जैसा महिमा, याहुनी द्विगुण ग्रंथ राज उपमा, हे सत्य सत्य शिव उमा अनुवादिली अगस्ती, हे नव्हे कर्वाचे मत, साक्षात बोलिला विश्वनाथ, जो ग्रंथ महात्म्य वर्णिला सत्य, त्याची जीवा झडेल, भावे परिसिता मुक्ती भुक्ती मुक्ती, असत्य म्हणता नरक प्राप्ती, ज्या ग्रंथी वक्ता पशुपती, त्याचा महिमा कोण वर्णी, या ग्रंथासी भावे जो करी नमस्कार, त्याचे सहस्र जन्म दोषांचा होय संहार, आणि संकल्पी चिंती जे जे नर, ते ते तयासी प्राप्त होय, जो त्रिकाळ करी ग्रंथ दर्शन, पूजा करोणी जो वंदी नर नारी जन, तोची जीवन मुक्त पावन, सकळाही वरिष्ठ, सकळ ऋषी हुणी वरिष्ठ, सकळ देवा परिस श्रेष्ठ, सकळ गणा माझी स्पष्ट आवडे शिवाते, त्यासी आधींची कैलासी ठाव, शिवे केला स्वयमेव, ऐसा भावाचा भोगता देव, न म्हणे उंच नीच, पहा एक बेलपत्रासाठी, मृग भिल्ला स्थापिले गगनपुटी, ऐसा उदार धुर्जटी भक्त वस्तल तो, उगोची मुखी शिवनाम जपता, त्यासी ब्रह्मादिक शरण येती तत्वता, तीर्थे मागती चरण तीर्था, आम्ही पुनीत त्याचेनी, सकळ पापांसी तीर्थ दूर करी, तीर्थाचेही दोष भक्त निवारी, भक्त महिमा अगम्य लहरी, कोणा वर्णवेल पै, ऐसा नाम स्मरणाचा महिमा, या ग्रंथासी काय देऊ उपमा, ज्या ग्रंथी साक्षात शिव उमा अहर्निशी वसताती, ग्रंथासी उपमा दीजे ऐसी, भूमंडळी कवण वस्तू असे साम्यासी, ग्रंथ उपमा ध्यावयासी, नसे त्रैलोक्य मंडळी, अरे ज्या ग्रंथी जाश्वनी तयासी, त्रिभुवन ज्ञान सकळ, म्हणून चित्त करुणी निर्मळ, ग्रंथ पडावा नित्य नित्य, संस्कृत भाषा अपार बोलिलासे व्यास मुनीश्वर, ती तुका वदलो नाही प्रत्युत्तर पसर, ग्रंथ पार वाढेल, या लागी संकलित निरूपण केले श्रोतया लागुण, या ग्रंथी ठेवा मन आकल्प दोष दहणी, ती तुके काही विश्वेश्वराचे ध्यान, ती तुके ही ग्रंथापाशी निरूपण, यास्तव ग्रंथ वंदन करा अति आदरेसी, आणि शिव म्हणे पार्वती प्रती, गुह्य गुप्त केले से वेदांती, ते उघडून या तुझ प्रती न सांगेची मी, की पुढे योग होईल नष्ट, तीर्थांची खुंटेल वाट, अधर्माची फुटेल पहाट, या लागी न वदे तुझ, तव गौरी वदे शिवा प्रती, ते मज निरूपावे यथाणी गुती, मज श्रवणाची बहुत प्रीती, सांगा स्वामी तव शिव म्हणे उमे प्रती, माझी आज्ञा वेदां प्रती, जे म्या गोप्य करविलीसे, स्थिती काशी खंडाची, ते प्रकट करू नये ओ जाण, हे गुह्य मत वेदांचे संपूर्ण, हे गुप्त मत आपण प्रकट सर्वथा न कीजे, तव उमा वदे आनंद कंदा, मज संकलितची निवेदा, येथे दूजा कोणी परमानंदा न करी श्रवण, मग शिव वदे पार्वती प्रती, श्रुत न करावे कवणा प्रती, काही किंचित तुझ प्रती श्रवण करवू, तरी या ग्रंथाचे श्रवण पठण महिमान, एक वेळा सांगू तुझ लागुण,
चित्त एकाग्र करुणी श्रवण कीजे गिरिजे। हे पृथ्वी तळी दोषी जण करीती वेश्या आगमन सुरापान कन्या विक्रय करुण उदर भरिती। जे परगृही अग्नी लाविती जे पर निंदा अखंड करीती जे संतांसी अखंड निंदिती वादी होती तत्पर। जे माता पित्रासी चरण हानिती जे धान्य कुंभासी अग्नी लाविती जे फळीत वृक्षा तोडिती आग्र कर्दळी आदी अनेक। जे पर्वती अग्नी लाविती नादते घर बुडविती जे लक्षानुलक्ष ब्रह्मघात करीती जयांचा आचार अमंगल। जो विधवा गमनी तत्पर जो चहादी करुणी भरी उदर जो कन्या गमनी असे नर सर्वदा पै। जो असत्य गोष्टी वदे सभेसी खऱ्याचे खोटे करी पंचाईतीसी। जो लांच घेऊनी दुजियासी बुडवी समूळ निरपराधे हत्या करी जो गायीसी चरता जीवे मारी। जो स्त्री हत्येची आशंका न धरी म्हणंत काही गोत्र हत्या ज्याचे श्री असती का सहस्र संवत्सरवरी। बाळ हत्येची गणना तरी नसे जयासी जे कन्या विक्रय गो विक्रय करीती मिथ्यानाथासी बंदी घालिती। जे रात्री येऊनी खणती घेती व्यर्थ छेदिती तस्कर। जे अभक्ष भक्षण करीती जे असंगाचा संग धरिती जे अन्यायातिसी ऋतू देती कामातुर। जे भगिनीसी रती मागती नेदी म्हणता बलात्कार करीती। तिचे वचन अमान्य मानिती माता अभिलाषिती पाणी नर। जे द्रव्यासाठी पित्यासी वधिती बंधू गोत्रजांसी विष देती अल्पासाठी घात करीती ते पापी नर। जे नाना पशूंची हत्या करीती जे यात्रा करत्यासी मार्गी वधिती जे अनाचारे सदा वर्तती आचार भ्रष्ट। जे स्वामीचा विश्वासघात करीती जे गुरुवचन अमान्य मानिती जे सत्पात्राची निंदा करीती सर्व काळ। जो तीर्थी करी दलाली डोळा चुकवूनी वस्त्र पात्र उचली आणि आपणची तळमळी काय झाले म्हणोनी। जे वतन भूमिका हिरोनी घेती बळ केलिया जीवे मारिती पात्र न विचारिती जे महाअधम। जे पर स्त्रियांसी बळे हरिती कुलांगणेसी दास्य देती उत्तम मध्यम न विचारिती मागती रती सर्वत्रांसी। जे ब्राह्मणांची लग्ने मोडिती गत भ्रतार कन्येसी वर नेमिती विप्र सोनी ऐसी कर्मे करीती त्यांचा भार भूमी न साहे। वधोनिया निद्रिताला म्हणती आमुचा अभिमान सिद्धीस गेला ऐसिया पापी नराला निर्गती नाही। महातीर्थी अनाचारे वर्तती करू नये तेची करीती शेवटी देवतीर्थांसीही निंदिती पापी नर। ऐसे पापी नर सांगता संवत्सर एक लागेल हिहिता तरी दोषी न सरती सर्वथा सांगता उमे। होत का पंचमहादोषी जण गोहत्यारे ब्रह्मघातकी जाण महापातकी कृतघ्न असोत का भल तैसे। ऐसी पातके जयाचे शिरी ज्यासी निर्गती नाही चंद्रार्कवरी ब्रह्मा विष्णू न अंगीकारी तया पातकियासी। तीर्थाचे न चले काही प्रायचित तरी बोलिलेची नाही ऐसिया नराची निर्गती पाही असेची ना वेदशास्त्री। ऐसे हे जरी पाणी जण भावे करीती ग्रंथ पठण तत्काळ दोषी होती दहन जैसे तृण अग्नी संगे। परी केले कर्म पुन्हा नये करू केले करी तरी कोणे काळी न उद्धरे नरू। अनंत युगे तो निर्धारू नरकची भोगी इतुकी संख्या झालिया जाण मग त्यासी योनी कोण कोण तेही परिसा सावधान सांगो तुम्हा प्रती। श्वान सुकर व्याघ्र उरग अजा कुकुट बक काग बेडूक वृश्चिक सरडग ऐशा अनेक योनी कल्पानुकल्प पर्यंत तेची योनी तयासी प्राप्त कोणे काळी नर योनींत नये सर्वथा। या कारणे मागील कर्म दूर करून सद्भावे परिसता ग्रंथ निरूपण
ती केले दोष दहन तत्काल पै. ऐसा ग्रंथ महिमा अपार जेथे तिष्ठती इंद्रादी सुरवर. अष्टदिक्पाळ समग्र ग्रंथापाशी तिष्ठती पै. 88 सहस्र ऋषीश्वर शक्तीसह वर्तमान वससी निरंतर. यक्ष गण गंधर्व किन्नर समग्र ग्रंथापाशी तिष्ठती. सिद्ध साधक सर्वजण नवनिधी अष्टमहासिद्धी पूर्ण. 16 सिद्ध नवनाथ नारायण अहर्निशी ग्रंथापाशी. विधिहर शक्तीसह वर्तमान ग्रंथापाशी क्रीडती पूर्ण. ज्या ज्या प्रतिवत्ता आपण ग्रंथ दर्शन इच्छिती. ना तरी गापन्न ग दैत्य दानव देखोनी येती ग्रंथ वैभव. तीर्थराज तरी सह स्वयंमेव असती या ग्रंथी. साक्षात शिवची आपण शक्तीसह वर्तमान ग्रंथी जाण. मागे पुढे शिवगण इच्छिती दर्शन ग्रंथाचे. हरिहर उपासनिक नारी नर ग्रंथी तिष्ठती अष्टही प्रहर. चंद्र सूर्यादी घटिका कर सर्व काळ तिष्ठती. ग्रंथापासी देव शिवासह वर्तमान निरंतर असती पै आपण. या स्तव ग्रंथाचे वंदन करावे स्वहितार्थ. जे जे सांगितले ग्रंथाप्रती ती तुक्यासही नमस्कार पावती. सकळ दर्शनाची प्राप्ती ग्रंथा वंदितया घडे. हा साक्षात शिव भवानी संवाद जे वदला अनादि सिद्ध. आगम धुंडोनिया स्वये बोध केला पार्वती प्रती. शिव वदला भवानी प्रती इकडे व्यास सांगे वैशंपायना निगुती. तेची स्वामी निरूपी अगस्ती प्रती संकलित भावे. या कारणे ग्रंथ वंदिजे नित्य नित्य पठन कीजे भाव संयुक्त. तरी दोष जाऊनी कैलास प्राप्त तया नरासी पै. छळवादी नष्ट दुर्जन या ग्रंथासी ठेवितील दूषण. तत्काळ कुष्ठरोगी होतील जाण हे सत्य आज्ञा शिवाची. ग्रंथण दीजे महानष्टासी ग्रंथण दीजे मतवादियांसी. ग्रंथण दीजे महादुष्टांसी शिवाज्ञा ऐसी असे. ग्रंथण दीजे निगुऱ्यासी ग्रंथण दीजे खळासी. ग्रंथण दीजे अविश्वासियासी शिवाची आज्ञा असे. तेथे शिव भवानी वदना प्रमृत पूर्व सुकृते होय प्राप्त. नष्टासी येथींचा दृष्टांत कल्पांती ही नव्हेची. आकाशासी काजळ लाविता लावित्याचे माखे हाता. तैर्वी ग्रंथासी शब्द ठेविता बोले तुची दोषी होय. हे शिव पार्वतीचे गुह्य ज्ञान धर्मशास्त्र कथा निरूपण. सकळ आगमांचे सार पूर्ण शिवे निरूपिले भवानीसी. हे कथा सकळ वेदांचे सार सकळ शास्त्रांचे सार निज जिव्हार. सकळ पुराणांचे गुण गांभीर्य काशी खंड कथा. सकळ तीर्थांचे माहेर सकळ योगियांचा योग सागर. सकळ तपांचे तपैश्वर्य थोर काशी खंड कथा हे. या स्तव ग्रंथ की जे नित्य श्रवण ग्रंथापासी पंचानन. इच्छिले फळ देतसे जाण मना आवडे जे जे. काशी खंड कथा निधान आवडी करावे श्रवण. कल्पदोषा होय दहन एक श्लोक परिसता. मजन वर्णवे ग्रंथ महिमान ब्रह्मादिका अतर्क्य जाण. शेष श्रमलाजी आपण महिमा गहन ग्रंथाचा. ग्रंथाभिमानी पंचानन इच्छा फल देतसे पूर्ण. अंती कैलास पद पावन देतसे शिव स्वामी. स्वामी म्हणे अगस्ती प्रती ग्रंथ महात्म्य निरूपिले तुझ प्रती. तुझही प्राप्त होईल विमुक्ती 29 द्वापारी. तव वरी क्रमीजे या प्रांतासी काशी खंड कथा धरुणी मानसी. तू पावसी अविमुक्तीसी निश्चयेसी पै. ग्रंथ महात्म्य झाले संपूर्ण यापुढे ग्रंथ फलश्रुती तो केवळ दिन. तरी संकलितची करू श्रवण फलश्रुती पै. हा अध्याय जो करील श्रवण प्रयागी सहस्र वरुषे घडे माघ स्नान. गयेसी घडे गयाग वर्जन सहस्त्र एक. तयासी काशी वास शत जन्म पर्यंत. की सहस्र कमळी नित्य पूजी उमाकांत. की ग्रहणी कोटी धेणू सालंकृत अर्पिल्या ऋषी वृंदासी. की शतभार सुवर्णदान रवी ग्रहणी अर्पी द्विजा कारण. द्वादश यात्रा सेतू बंधन झाल्या तयासी. निर्धनासी धन प्राप्ती अपुत्रिकांसी होय पुत्र संतती. वांजेसी होय फल प्राप्ती या अध्यायाचे श्रवणे.
हरे कोडी यांची कोडे जाती, संबंधादी पीडा हरती, सकळ विघ्ने पराभवती. अध्याय श्रवणे. बंदी पडला होय मुक्त, चिंतिले पाविजे अर्थ. ग्रह पीडादी समस्त, न बाधिती तयासी. विघ्नाचे होय निर्विघ्न, आकल्प पापे होती दहन. ज्ञान इच्छी तरी संपूर्ण, योगी राजची होय पै. जरी इच्छिती शिवदर्शन, तरी साक्षात ग्रंथची पंचानन. निर्गुण रूपे आपण ग्रंथची असे, भुक्ती इच्छी तरी दरिद्र हरण. मुक्ती इच्छी तरी कैलास पद पावन. सेवा म्हणू तरी ग्रंथची आपण, त्रिकाळ वंदिजे. हा अध्याय श्रवण करीती, त्यांसी घडे अविमुक्ती. आणि चिंतीला पदार्थ पावती. अध्याय श्रवणे. या अध्यायाची फलश्रुती सांगता, न वर्णवेजी ब्रह्मादिका तत्वता. शेष श्रमला गुण वर्णिता शिव स्वामीचे. तेथे मी मती मंद केवळ दीन, काय वदूजी शिवाचे गुण. जया ग्रंथी त्रिनयन, अखंड वसे पै. अध्याय फलश्रुतीचे निरूपण संकलित केले श्रोतया लागून. स्वहितार्थ करा श्रवण, महापातके नासती. आता फलश्रुती सांगावयासी, ऐसे सामर्थ्य असे कवनासी. स्वामी म्हणे अगस्ती ऋषी, न बोलवे षड्वक्रे. काय सांगो ग्रंथ महिमान, ज्या ग्रंथी ऋषी देव त्रिनयन. शक्रासह वर्तमान जाण, सर्व काळ तिष्ठती. तरी ऐसी या ग्रंथाची फलश्रुती, काय सांगो श्रोतया प्रती. ब्रह्मादी देवागम्य स्थिती, ते फलश्रुती वदावी. तव अगस्ती म्हणे स्वामीनाथा, तुम्ही वदलो ते यथार्था. न कळे काशी खंड, महिमता मज तत्वता कळो सरली. परी एक असे जी विचार, ज्या ग्रंथी वक्ता शंकर. क्षोत्री तरी पार्वती ऐसी चतुर, काशी खंड ग्रंथी. ते श्रवण तुम्हा झाले सकळही, तरी संकलित मार्गे सांगा काही. श्रवण करावया इच्छा पाही, उद्भवली थोर. स्वामी दिनावरी कृपा करुण, मज करा कथा श्रवण. ऐकावया भूकेले मन अधिकाधिक, तो स्वामी म्हणे अगस्ती मुनी. फलश्रुती न वदवे मज वदनी, ऐसे सामर्थ्य कोणा लागुनी. ग्रंथ फलश्रुतीचे, या ग्रंथाचा महिमा गहन. सांगे ऐसा से कोण, व देवीरींची नारायण. न कळे महिमान ग्रंथाचे, मग अगस्ती म्हणे स्वामी प्रती. तू केवळ ज्ञानमूर्ती, किंचित किंचित मज प्रती. निरुपाम ग्रंथ महिमान. तव स्वामी वदे अगस्ती प्रती, अपार या ग्रंथाची फलश्रुती. बोलता श्रमल्या वेद स्मृती, तेथे तुझ प्रती मी काय सांगो. आता संकलिताचेही किंचित, ऐक एकाग्र करुणी चित्त. तुझ निरोपू इत्थंभूत, किंचित किंचित ऐके पा. जो ग्रंथ करील श्रवण पठण, जो ग्रंथ करी त्रिकाळ वंदन. ज्यासी अखंड शिव स्मरण, त्यापासी त्रिनयन सर्वदा. त्यापासूनी अर्धक्षण, परतानवेची त्रिनयन. त्याचे जड भारी निवारुण, अंतिपद पावने कैलासी. जो नित्यवाची ग्रंथ ओळी, जो त्रिकाळ ग्रंथ दृष्टी निहाळी. त्याज पासोनी चंद्रमोळी, अणुमात्र परतानवे. हा ग्रंथ जो पढे नर, त्याची या पुण्यासी नाही पार. तोची सकळ योगाभ्यासी नर, सकळा वरिष्ठ. त्यासी न लगे धूम्रपान साधन, त्यासी न लगे वेद पठण. त्यासी न लगे शास्त्र श्रवण, तप साधन न लगे त्यासी. त्यासी जावे न लगे एकांतिम, त्यासी पहाने न लगे आत्मस्थिती. त्यासी आसन मुद्राही न लगती, ये का भक्ती वांचुणी. मुक्तिस्तव सकळ साधने, मुक्तिस्तव तीर्थे भ्रमणे. मुक्तिस्तव योगाभ्यास करणे प्राणियांसी. मुक्तिस्तव देह दमिती, मुक्तिस्तव साधने करीती. मुक्तिस्तव ब्रह्मचर्य आचरती नारी नर पै. मुक्तिस्तव संन्यास घेते, मुक्तिस्तव आश्रम स्थिती. मुक्तिस्तव एकांत सेविती ज्ञाते नर. मुक्तिस्तव नाना यत्न प्राणी करीती, नानाविध जाण. ते मुक्ती पंचानन ग्रंथ श्रवणे देत असे. ऐसे ग्रंथ राज महिमान, ज्या ग्रंथी शिव शक्ती सह वर्तमान. निर्वाण फळ देतसे जाण श्रवणावारी, तरी त्या फलश्रुतीची होता प्राप्ती. शिव देतसे भुक्ती मुक्ती, जे जे इच्छिते ते प्राप्ती. उमाकांत प्रसादे.
म्हणून न वदवे महिमाण अपार ग्रंथ सामर्थ्य गहन एकाची श्लोकाचा महिमा पूर्ण न वदवे ब्रह्मादिका एक श्लोक श्रवण करुण होतसे कैलास पद पावन अनंत युगे शिव भुवन प्राप्त तयासी ऐसे शिव स्वामीचे वचन ग्रंथासी वर दिला पूर्ण श्रवण पठने पाप दारुण पराभूत होतसे ग्रंथाचा एकची श्लोक पठण जेने केला भाव धरुण त्यासी कृतांत अनन्य शरण एतसे पै तेने कोटिके प्रसाद मंदिरे ध्वज छत्रेसी मनोहरे निर्मिली बहुत प्रभारत नाकारे शिव स्वामी कारणे पै तयासी सहस्र जन्म प्रयाग स्नान की 5,000 गया वर्जन की असंख्य वरुषे विश्वनाथ तेने पूजिला सुवर्ण कमळी त्यासी जन्मोजन्मी अविमुक्ती स्थळी त्रिकाळ स्नान मणिकर्णिका जडी नित्य स्नपी चंद्रमौळी भागीरथी तोये तेने 10 कोटी गोदाने रवी ग्रहणी अर्पिली विप्राकारणे की सहस्र एक तुरंग मदाने दिधली सत्पात्री कोटी भोजन ब्राह्मणासी दिधले तयाने वाराणसीसी दिव्यांबरे परिधानासी दिधली तेने दीनजनांते तेने शत कावडी मणिकर्णिका जळेसी रामेश्वर पूजिला सद्भावेसी की दिव्य कमळी मल्लिकार्जुनासी पूजिले पुण्य मासी की माघवध्य चतुर्दशी कारणे शिवरात्रीसी केली जागरणे की 12 लिंगी पूजने केली तेने निशिदिनी तेने दुष्काळी अन्न सत्रे घातली शीतकाळी वस्त्रे अर्पिली उष्णकाळी उदके पाजिली सुगंध मनोहरे की तो लक्ष विप्र लग्नी सावधान कोटी कन्या दानी प्रवीण तेने पृथ्वीचे दिधले दान द्विजोत्तमांसी तेने कोटी एक व्रत बंध विधियुक्त केले शुद्ध की लक्ष एक अश्वमेध केले तेने पै तेने सालंकृत भद्र जाती लक्ष एक अर्पिले शशी ग्रहणा प्रती की परोपकारी शरीर संपत्ती वेंचिली पुण्यस्थळी की कोटी एका ग्रह दाणे अर्पिली सत्पात्रा कारणे अन्न वस्त्रा सह वर्तमान तेने जन्म पर्यंत तेने नंदी सारखी वहणे अर्पिली शिवा कारणे की कामधेनूंची गोठणे जन्म पर्यंत दिधली तेने कोटी एक बंदी मोचणे केली बहुत देऊणी धणे की सौवस्त गोदाणे दिधली विप्रा 10 लक्ष तेने सहस्र भार सुवर्ण अंपिले प्रयाग तीर्थी पूर्ण लक्ष काशी यात्रेचे दर्शन दिधले दान संकल्पी तेने काशी यात्रे करू केले तृप्त द्रव्य भुक्ती देऊनी नेले समस्त दिने गौरविली कल्पांत संख्यान तुळे त्यासीची सकळ धर्म घडला त्यासीची पूर्ण बोध झाला त्यासीची गुरु एकांत घडला त्यासी आवडे तैसा पै तो शिवाचा आप्त झाला तोची पैल पार उतरला तो वाचा सिद्धही झाला शिव कृपे करुणिया त्याची या सामर्थ्याची गणना कवन करील जाणा त्यासी सूर्यसूत येत लोटांगणा आपण स्वांगेसी त्याची ब्रह्मादी देव स्तुती गाती त्यासी अष्टही दिक्पाळ वंदिती सकळ सूरवर शरण येती कापे चित्ती यमराओ त्याची या सामर्थ्यासी तुळे न पुरतीची तिन्ही ताले माथा तुकीजे जाश्वनीळे सद्भव पूर्ण देखोणी तोची सकळ धर्म आचरला त्यासीची सकळ योग साधला तेनेची काळ अंकणा घातला शिवनाम घोषे करुणी तो ज्याकडे कृपा दृष्टी पाहे तो तत्काळची ब्रह्म होय मस्तकी हस्त ठेवून या पाहे कैलासी प्रतिष्ठा करी तपांती कैलासासी जावे तरी तेने कैलास केले येथे आघवे ऐसे शिवनाम घोष गौरवे उद्धरिले विश्व तो तपे सूर्याहुनी तेजाळ अस्तन वाहे तो किटाळ वर्षता मेघ होय निश्चळ परिहा सदा पुरता स्वामी म्हणे अगस्ती निर्मळा उपमान पुरे दिग्मंडळा तोची स्वय जाश्वनीळा समान तुके एका श्लोकाची फलश्रुती तुका विस्तार झाला ग्रंथी मग या ग्रंथाची फलश्रुती कोण सुमती वदेल ग्रंथ महिमा अगाध जाणा किती वधू मी पुन्हा पुन्हा जया ग्रंथी पंचारणा शक्तीसह वर्तमान असणे म्हणून भावे करा ग्रंथ श्रवण आकल्प पाप होय दहन
नारी नर शूद्र ब्राह्मण श्रवणे मुक्ती सर्वांसी. कथा महापापी दुर्जन श्रद्धायुक्त करिता श्रवण, तो उद्धरे गुरु कृपे करुण येथे संशय नाही. दुरात्मे नष्ट पापी दुर्जन हे मिथ्या मानिती ग्रंथ कथन, त्यांची जीवा झडून पूर्ण कुष्ठपण पावेल. क्रमी होतील सर्वांगासी मुखावलोकने प्राणनाशी, सकळ दोषांची मिरासी होऊनी ठाके. त्यासी चंद्रार्कवरी नरक प्राप्ती यमगण येत्यासी, बहुनाची तो तप्त भूमिसी लोळविती. सांडसे तोडिती मांस त्याचे असो त्या तयाचे जाचनीसी, संवत्सर न पुरे बोलण्यासी वदताशी न वाचेसी होतसे बहुत. म्हणून भावार्थोची की जे श्रवण, तरी अकल्प दोषांचे होय दहन. हे सत्य त्रिवार जाण अगस्ती मुनी, तत्पात्रासी देऊनी दान श्रद्धायुक्त की जे श्रवण, तरी शत एक काशी यात्रांचे पुण्य घडे तयासी. हे मागे तुम्हा श्रवण ग्रंथ महात्मी केले निरूपण, पुन्हा पुन्हा त्रिवार पूर्ण कळवळोनी बोलिला. हे कथा मुक्तीदायिनी सकळ दुःख निवारिणी, सकळ दोष दहनी अंती इच्छिले फल प्राप्त होय. स्वार्थास्तव श्रवण करा ग्रंथ, ग्रंथ मिशे पावेल विश्वनाथ. पुत्र प्रजा सकळ मनोरथ, पूर्वी विश्वनाथ पै. भुक्ती मुक्ती दानी समर्थ देतसे शिवनाथनाथ, या ग्रंथा सारिखा समर्थ नाही नाही भूपंडळी. श्रवणासाठी भुक्ती मुक्ती सकळ पदार्थ अर्थ प्राप्ती, द्रक दैने पराभवती निमिषार्धे. हेची कथा शिवे भवानीसी सांगितली अति आद्रेसी, तेची कथा व्यास ऋषी निरूपी वैशंपायना. तेची कथा शिवनंदन वदला अगस्ती मुनी लागून, श्रवण पठने महादारुण पापे सर्व ही भस्म होती. तव अगस्ती म्हणे स्वामीनाथा, परम सुखी झालो तव वचनामृता. हरली तापत्रय व्यथा तुमचे चरण प्रसादे, अगस्ती पावला समाधान लोपा मुद्रा आनंद घन. कळसा आले ग्रंथ निरूपण विश्वनाथ कृपेसी, सोपे सुगम बहुसार पाहता तरी भक्ती मुक्तीचे मंदिर. तेथींचा अर्थान्वय चतुर बहुश्रुत जाणती, संस्कृत म्हणजे कुपणीर त्यासी पाहिजे पात्र दोर. महाराष्ट्र म्हणजे सरिता नीर त्रशावंती सेविजे, सुगम कथा मार्ग मोकळा नारी नर स्त्रिया अबळा. श्रवणेची पाविजे जाश्वनीळा श्रद्धापूर्वक पै. नोनी महाराष्ट्र कथा जगतारिणी अंतरी धरा बहुतंतनी, तेची जीवनमुक्त त्रिभुवनी कथा श्रद्धाळू जे. काशी खंड कथा जगतारिणी अंतरी धरावी सर्वजणी, तेची जीवनमुक्त त्रिभुवनी कथा श्रद्धाळू जे. काशी खंड कथा महापवित्र जो वदे तयाचे धन्य वक्र. धन्य एक त्याचे क्षोत्र कथा चरित्र परिसता. दोनची अक्षरे चरित्र परिसता, दोनची अक्षरे काशी काशी. जपता नाश होय पातकांसी, गुरुमुखे आणोनी मानसी. अवमुक्ती वास कीजे मागे शिली मराजा भूपती होता. तेने पृथ्वी जनांसी मार्ग केला मुक्त, मनोनी सर्वजण पूजिती भवानी कांत. राजा रंक एक श्रद्धा आता मस्तक ठेवुनी गुरुचरणी. ग्रंथ समाप्त करी आज्ञा मागुनी, गुरु वांचुनी त्रिभुवनी. समर्थ होती कोणी असेना, ऐसी गुरु आज्ञा घेऊनी पूर्ण. श्रोतया साष्टांग वंदन, जे जे देखाल ग्रंथी न्यून ते ते पूर्ण तुम्ही कीजे. शिवदास गोमा बद्धांजळी मस्तक ठेवुनी क्षिती मंडळी. संत पाऊले वंदोणी मौळी श्रोतयांसी प्रार्थी. इति श्री स्कंद पुराणे काशी खंडे उत्तरार्धे ग्रंथ महात्म्य वर्णन नाम अशीतितमाध्याय. पूर्वोत्तरार्ध सहित काशी खंड समाप्त. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु.